हाय, हॅलो, नमस्कार प्रेक्षकांनो. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, बऱ्याच दिवसानंतर आपला हा रिव्ह्यू येतोय. तर जे आहे ना, तर काही हे येत नाहीये. कंटिन्यू व्हिडिओ आपले हे आपल्या चॅनलवरती पोस्ट होत नाहीयेत. तर त्यामागे काही रिझन आहे. तर पर्सनली काही प्रॉब्लेम आहे घरगुती आणि त्यामुळे जे आहे तर मी इथे तुम्हाला कंटिन्यू रिव्ह्यू माझा नाही देऊ शकले. तर आता ते कारण सांगण्याऐवजी मला असं वाटतं, की आपण आपल्या रिव्ह्यूला सुरुवात करूयात. तर प्रेक्षकांनो, यापुढे देखील आपले कंटिन्यू रिव्ह्यू असेच येत राहतील. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये काय जबरदस्त ड्रामा प्रेक्षकांनो सुरू आहे ना. आता इथे शर्वरी आणि ऐश्वर्या ह्या दारूच्या नशेमध्ये आहेत. पण मात्र या दोघीपैकी एक नाटक करते. आता ती कोण नाटक करते तर चला जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, आता इथे ऐश्वर्या आणि शर्वरी ह्या दोघी शर्वरीच्या रूममध्ये बसलेल्या असतात. आता त्या दोघीशिवाय तिथे तिसरं कोणीच नसतं. छान दोघीही दारू पीत असतात. पण मात्र यामध्ये जे आहे तर ऐश्वर्या ही फक्त पिण्याचं नाटक करत असते. तिला आता शर्वरीच्या मनामध्ये जे काय आहे आणि तिने जे काय गोंधळ इथे घातलेला आहे, जो काही तिने गुन्हा केलेला आहे, तो तिच्याकडनं कबूल करून घ्यायचा असतो आणि त्यामुळे जे आहे तर इथे ऐश्वर्या तिच्याबरोबर पिण्याचं नाटक करत असते. आपली बोबडी भाषा बोलतच तिच्याबरोबर ती बोलत असते. आता इथे शर्वरी ही ऐश्वर्याला बोलत असते, त्या जानकीला वाटतं की ती खूप स्मार्ट आहे. पण ती काहीच स्मार्ट नाहीये. माझ्यासमोर ती स्मार्ट नाहीये. तिच्यापेक्षाही मी जास्त स्मार्ट आहे, माइंडेड आहे, हुशार आहे, असं काही ती बोलत असते. तिला काय वाटलं, तीच खूप हुशार आहे, पण तिच्यापेक्षा मी खूप हुशार आहे हे तिला माहिती नाहीये, असं काही ती बोलत. ती ऐश्वर्याला बोलते, "ऐश्वर्या, तुला माहिती घरामध्ये चोरी झाली." तेव्हा ऐश्वर्या आता बोबड्या भाषेतच बोलते, "हो." असं काही ती बोलत असते. तेव्हा ती बोलते, "अगं, घरात चोरी झाली आणि ती चोरी मी तुला करायला सांगितली होती. तुला आठवतं?" तेव्हा ऐश्वर्या बोलते, "हो, आठवतं ना." तेव्हा ती बोलते, "मी तुला बोलले होते, की जानकीच्या रूममधनं पैसे चोरायचे आणि तू मला आणून द्यायचे आणि त्यामधले 50% मी तुला देणार. पण मला तुला द्यायचे नव्हते. त्यामुळे माहिती आहे का ते पैसे कुणी चोरले?" असं काही ते आता इथे नशेच्या अवस्थेत जे काही सत्य आहे ते आता इथे ऐश्वर्याला सांगून बसते. ती बोलत असते, की "ते पैसे मी चोरले." तेव्हा आता ऐश्वर्या ही विचारात पडते आणि ती स्वतःच्या मनाशीच बोलत असते मनोमन, "म्हणजे माझा संशय खरा ठरला. हा सगळा प्लॅन शर्वरीचा होता. शर्वरीने पैसे चोरले होते." आता ऐश्वर्या मात्र पुन्हा नाटक करते आणि आता ती जी आहे तर बोबड्या भाषेत तिला बोलते, "शर्वरी, पैसे तू चोरले, मग मला हे सांग, जेव्हा पोलीस आपल्या घरी आले, त्यांनी घराची झडती घेतली, पण त्यांना मात्र पैसे काही मिळाले नाही. मग पैसे नेमके मात्र गेले कुठे? म्हणजे तू कुठे ठेवलेत ते पैसे?" तेव्हा आता शर्वरी ही स्पष्ट तोंडाने काही बोलत नाही. ती आता हातवारे करत इशाऱ्याने सांगत असते. उंच, चौकोनी असं काही ती सांगत असते. आता तेव्हा ती बोलते, "म्हणजे भिंत?" तेव्हा ती बोलते, "ते सिक्रेट आहे. ते तुला सांगायचं नाही. टॉपचं सिक्रेट आहे ते. आणि तुला माहिती आहे ना, भिंतीला कानं असतात, डोळे असतात. त्यामुळे मी असं आत्ता इथे काहीच बोलणार नाही, की जेणेकरून कुणाला ऐकायला येईल, कुणी बघेल." असं ती बोलत असते. तेव्हा आता ऐश्वर्या बोलते, "तू मलाही सांगणार नाहीस? मी तुझी पार्टनर आहे ना?" तेव्हा ती बोलते, "नाही, मी तुलाही सांगणार नाही." तेव्हा ती बोलते, "म्हणजे शर्वरी, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये, हो ना? असंच ना?" तेव्हा आता इथे शर्वरी बोलते, "रागवलीस तू?" तेव्हा ती बोलते, "हो, रागवले मी." ती बोलते, "अगं, रागवू नको. मला माहिती तू खूप हुशार आहेस ना. तू खूप हुशार आहेस आणि तूने खूप मोठे-मोठे क्राईम केलेले आहेस आणि तू माझी क्राईम पार्टनर आहे. मी योग्य वेळ आली की सांगेल, पण आता काहीही सांगणार नाही." असं ती बोलत असते. आता पुन्हा इथे नशेच्या अवस्थेतच शर्वरी ही तिचा आणखी एक गुन्हा नकळत ऐश्वर्याला सांगून जाते. आता तो म्हणजे काय नेमकं प्रेक्षकांनो, तर नानांचा खून यामागचा पुरावा मात्र आता इथे ऐश्वर्याला सापडतो. तो म्हणजे कसा? आता इथे शर्वरी बोलत असते, "ऐश्वर्या, तुला माहिती आहे, जानकी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, नाना नाना माहिती आहे ना तुला? आठवतात ना?" तेव्हा ती बोलते, "हो, अगं नाना माहिती आहे ना मला, बोल." तेव्हा ती बोलते, "नाना जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले होते, तेव्हा तिथे जानकी वहिनी देखील होती. पण तिथे मी देखील गेले होते." तेव्हा ऐश्वर्या बोलते, "काय? तू देखील गेली होती?" तेव्हा ती बोलते, "हो, मी देखील तिथे गेले होते." आणि तेव्हा ऐश्वर्या बोलते, "अगं शर्वरी, तू तिथे गेली होतीस, मग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तू कशी नाही दिसलीस? म्हणजे तू नेमकी गेली कशी होतीस?" असं काही आता इथे
ऐश्वर्या शर्वरीकडनं असं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे मात्र ऐश्वर्या ही देखील हुशारी करत असते. जो ग्लास असतो ज्यामध्ये ते ड्रिंक ओतत असतात, ती आता इथे ऐश्वर्या न पीत असताना मग ग्लास आहे तो तिच्याकडे घेते आणि ज्या ग्लासमध्ये ड्रिंक आहे तो शर्वरीकडे हळू सरकते. ती शर्वरीला अशी काही ड्रिंक पाजते की जेणेकरून ती तिचं पूर्ण सत्य तिला सांगू शकेल. पण असं होतं प्रेक्षकांनो की ती जास्त ड्रिंक पिल्यामुळे ती आता झोपी जाते. आता इथे पुढे ती आणखी काही सत्य सांगणार तेवढ्यात मात्र इथे शर्वरीला डोळा लागतो आणि तिला आता गुंग यायला लागते, म्हणजेच ती झोपायला लागते. तेव्हा ऐश्वर्या तिला विचारत असते, "अगं शर्वरी सांग ना, तू कशी गेली होतीस? सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तू कशी दिसली नाहीस?" असं ती तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र आता इथे नशेच्या अवस्थेत इथे बरंचसं काही शर्वरीने सांगितलेलं असतं, पण मात्र पूर्ण सत्य काही तिने इथे सांगितलेलं नसतं आणि तेवढ्यातच तिथे जानकी देखील आलेली असते. आता हा जो प्लॅन असतो तर हा जानकी आणि अवंतिका यांचा असतो. आता जानकी ही शर्वरीचा दरवाजा खोलते रूमचा आणि डोकावून बघत असते. तिथे ऐश्वर्या आणि शर्वरी या दोघींच्या गप्पा चालू असतात. ऐश्वर्या शर्वरीला विचारत असते, पण मात्र शर्वरी त्या अवस्थेत नसते की ती सत्य सांगू शकेल. आता मात्र इथे ऐश्वर्या आणि जानकी या दोघींचे इशारे होतात. आता जानकी दरवाजामध्येच उभी राहते. अवंतीवरी ही झोपते आणि तेव्हा जे आहे तर ऐश्वर्या तिला विचारत असते. ऐश्वर्या तिला सारखं विचारते, "अगं शर्वरी सांग, शर्वरी सांग." पण शर्वरी मात्र आता त्या अवस्थेत नसते, ती झोपलेली असते. ते दृश्य बघून तिकडनं आता ऐश्वर्या ही रूमच्या बाहेर येते. आता ऐश्वर्या आणि जानकी या दोघींची हुशारी बघा. आता त्या दोघी शर्वरीच्या रूमच्या बाहेर काहीच बोलत नाही आणि नंतर जे आहे तर तिकडनं ऐश्वर्या समोर जाते आणि तिच्या मागोमाग तिथे आता जानकी देखील आलेली असते. आता जानकीला ऐश्वर्या बोलत असते, "जानकी मी तुला बोलले होते ना, पैसे दुसरे कुणी नाही तर शर्वरीने चोरलेत आणि शर्वरीने ते सत्य कबूल केलंय." तेव्हा ती बोलते, "काय?" तेव्हा ती बोलते, "हो, तिने सांगितलं की तिने तुझ्या रूममधनं पैसे चोरी केलेत. कारण तिला मला 50% पैसे द्यायचे नव्हते आणि त्यामुळे तिने हे केले." आणि तिने आणखी देखील सांगितले, तिने सांगितले की नाना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तेव्हा शर्वरी तिथे आली होती, असं ती बोलत असते. तेव्हा जानकी बोलते, "हो, तिथे वंसा आल्या होत्या, पण मग त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्या कशा नाही? आपण तर सगळे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले, फुटेज, पण तिथे तर दिसल्या नाही." तेव्हा ती बोलते, "हो ना, सगळे केले." आणि पुन्हा जानकी बोलते, "संशय असा होता की नानांचा जे आहे तर विक्रांत भाऊजींनी हा खून मंदिराच्या मागे केला होता आणि आपलं जर सगळ्यांचं लक्ष तिकडेच होतं आणि त्यामुळे पटकन हॉस्पिटलकडे काय आपलं लक्ष गेलं नाही. पण मात्र आता पुरावा शोधून काढावा लागेल. आता जो योग्य मार्ग आहे तो आपल्याला मिळालेला आहे." असं काही जानकी बोलत असते. तरीही नाना मला इशारा सांगण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा पण तिथे वंसा यायच्या तेव्हा नाना त्यांच्याकडे बघतच मला बोलण्याचा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण मात्र मला काहीच ते समजलंच नाही. नानांनी मला सांगण्याचा प्रयत्न भरपूर केला, पण मला काही कळालं नाही आणि तरी देखील नाना असं बोलले होते, "मांजर ही स्वतःच्या पिल्लांना जन्म देते आणि त्यामधलं ती पिल्लू खाते. पण आता कलियुग हे बदललेलं आहे. आता पिल्लंच हे मांजरीला खातात." असं काही त्यांनी मला इथे कोड्यात सांगण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण मात्र मी काही समजू शकले नाही. म्हणजे नानांना असंच बोलायचं होतं की त्यांच्याच पोटच्या पोरीने त्यांच्यावर हल्ला केलाय. या दोघींमध्ये बोलणे चाललेलं असतात. आता इथे दोघींना देखील खूप हळहळ वाटत असते की पोटच्या मुलीनेच नानांचा खून केलाय, हे त्या विचारत असता रमलेल्या असतात. तेवढ्यातच तिथे आता पाठीमागनं अवंतिका येते. अवंतिका आता ही जानकीच्या खांद्यावर हात ठेवते. थोड्या वेळासाठी बघणारे देखील प्रेक्षकांना गोंधळून जातात की नेमकं खरंच इथे अवंतिका आलेली आहे का इथे शर्वरीने देखील पिण्याचं नाटक केले आणि या दोघींच्या गप्पा ऐकलेल्या आहेत. मी तर खरंच प्रेक्षकांना थोड्या वेळासाठी का होईना पण गोंधळून गेले होते आणि त्यांनी जे आहे तर हा मुवमेंट जे आहे ना तर खूप म्हणजे एकदम स्लोली दाखवलेला आहे. त्यामुळे थोडासा वेळ आपण गोंधळतो. आणि नंतर जे आहे तर जानकी मागे वळून बघते आणि तेव्हा तिथे अवंतिका आलेली असते. अवंतिका बोलते, "काय हो वहिनी, एवढ्या का घाबरलात मला बघून तुम्ही?" तेव्हा ते जानकी बोलते, "अगं अवंतिका, थोड्या वेळासाठी मी घाबरलेच होते. मला असं वाटलं की इथे शर्वरी वंसा आल्यात की काय." तेव्हा ती बोलते, "काय वहिनी तुम्ही? पण वहिनी तुम्ही एक चीटिंग करताय माझ्यासोबत हां." तेव्हा ती बोलते, "कसली चीटिंग? नाही तुम्ही हल्ली दोघीही मला विसरलात हां. जास्त करून गप्पा तुमच्या दोघींच्याच होतात. मला तुम्ही मध्ये घेत नाहीत." असं ती बोलत असते.
तेव्हा जानकी आणि ऐश्वर्या बोलतात, "नाही गं अवंतिका तसं नाही." तेव्हा जानकी बोलते, "अगं अवंतिका तुझी ही अशी अवस्था आणि आता आमच्या दोघींची अशी चर्चा चालू असते. आता तू प्रेग्नंट आहे. तुला आराम असं करायला हवा जास्तीत जास्त आणि हे तुला टेन्शन कशाला द्यावं, हो की नाही? त्यामुळे आम्ही तुला जास्त म्हणजे मध्ये यामध्ये घेत नाही. तसं काही नाही. आम्ही तुला विसरलेलो नाही आहोत." तेव्हा ऐश्वर्या देखील बोलते, "हो ना अवंतिका, अगं तू चुकीचा विचार करते." तेव्हा अवंतिका हसते आणि बोलते, "तुम्ही दोघेही सिरियसली झालात. मी तर मस्करी करत होते हो. काय सिरियसली झालात तुम्ही?" असं काही प्रेक्षकांनो आता या तिघींच्या देखील छान गप्पा होतात. प्रेक्षकांनो नेमकं पुढे काय-काय घडणार आहे, तर हे पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे नेमकं जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की नेमकं ऐश्वर्या आणि अवंतिका आणि जानकी या तिघी मिळून शर्वरी विरोधात काय कट रचणार आहेत, म्हणजे काय त्या प्लॅन करणार आहेत नव्याने आणि कसं एका मुलीला तिच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपात ते आता सगळ्यांसमोर सिद्ध करणार आहेत. हे देखील पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे, की नेमकं मालिकेमध्ये आणखी काय-काय ट्विस्ट येणार आहेत. आता इथे मध्ये शर्वरीचा नवरा देखील गायब झालेला आहे. तो देखील बंगलोरला गेलाय. कशासाठी गेला आहे पुढे सगळं काही प्रेक्षकांना पुढे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच नवनवीन मालिकेचे एपिसोड जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.